अखेर 9 वर्षांनी खालापूर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असल्याने महायुतीत विजयाचा जोश उडाला आहे. खालापूर पंचायत समितीत एकूण 8 सदस्य असून जिल्हा परिषदसाठी 4 सदस्य आहेत. विशेष बाब म्हणजे 4 जिल्हा परिषदेत 4ही पक्षाला एक जागा मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार आणि एक दोन्ही सेनेला मिळाल्या आहेत. तर पंचायत समितीसाठी भारतीय जनता पक्षाचे 3 सदस्य निवडून येऊन मोठा पक्ष झाला आहे. 2 जागा शिवसेना पक्षाला, 2 शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तर 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली आहे. गेली 30 वर्ष शिवसेनेची एकहाती सत्ता पंचायत समितीवर होती. 2017च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ही सत्ता एकत्रित राष्ट्रवादी पक्षाने काबीज केली. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली आणि आता भारतीय जनता पक्षाचे आमदार महेंद्र बालदी, आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत 8 पैकी 5 जागा महायुतीने जिंकून सत्ता काबीज केली. चौक जिल्हा परिषद वैष्णवी खैर उबाटा, वासंबे जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या नेहा पारंगे, सावरोली जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संतोष बैलमारे तर आतकरगाव गटातून शिंदे शिवसेनेच्या पाटील यांनी विजय मिळवलाय. चौक पंचायत गणातून उबाटाच्या कमल भस्मा, हाल गणातून शिंदे सेनेचे रितेश जाधव, आतकरगाव गणातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या देवयानी देशमुख, खानाव गणातून शिंदे सेनेचे भाई शिंदे, वासंबे गणातून भारतीय जनता पक्षाच्या अर्चना भोईर, रिस गणातून भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पारंगे, सावरोली गणातून उबाटा सेनेच्या प्रमिला पाटील, वाशिवली गणातून भारतीय जनता पक्षाच्या सौ गौरी गडगे यांनी विजय मिळवलाय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.